मागच्या 2 दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांची एक पत्रकार परिषद होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार आणि एकनाथ शिंदे यांना एक अतिशय अवघड जागेचं दुखून आपण म्हणतो तसा एक प्रश्न विचारला. अर्थातच मुद्दा होता तो म्हणजे नवी मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांचा एक कार्यक्रम होता, म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांचा एक मोठा कार्यक्रम होता. आणि विशेष म्हणजे त्या कार्यक्रमाची चर्चा वेगळ्याच अँगलनं झाली. ती चर्चा यासाठी झाली की कार्यक्रम होता नवी मुंबईमध्ये आणि त्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे यांनाच आमंत्रण दिलं गेलं नाही. आता छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचा अनावरणाचा तो काहीतरी कार्यक्रम होता आणि उपमुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांना कोणीच बोलावलं नाही. आणि नेमका हाच मुद्दा धरून एका पत्रकारानं एकनाथ शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे काहीसे रागावले, संतापले आणि त्यांनी सपशेल त्या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. आता तुम्हाला असं वाटेल की उपमुख्यमंत्र्यांना बोलवलं नाही, यात विशेष काय? विशेष यामध्ये आहे की ते ठिकाण आहे नवी मुंबई आणि नवी मुंबईचा जिल्हा येतो ठाणे आणि ठाण्याचे पालकमंत्री आहेत ते म्हणजे एकनाथरावजी शिंदे साहेब. म्हणजे पालकमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्या कार्यक्रमामध्ये स्वतः मुख्यमंत्री त्या ठिकाणी येतात आणि विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री ही दोन्ही पदं असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनाच निमंत्रण जात नाही. आता हे निमंत्रण गेलं कोणाकडून नाही तर काही जण अधिकाऱ्यांना जबाबदार धरतील, पण हे राजकीय लेवलला झालंय, राजकारणाच्या लेवलला झालंय. आणि त्यात मुख्य मुद्दा असा आहे की 20 खासदार फुटले आणि एकनाथ शिंदे यांना घाम फुटला. आता तुम्ही म्हणाल कोणाचे फुटले, कधी फुटले? होय, पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या, निकाल लागला आणि त्या ठिकाणी जे काय महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षानं केलं तीच स्ट्रॅटर्जी पश्चिम बंगालमध्ये वापरली आणि ममता बॅनर्जी यांचा सगळा पक्ष धुळीस मिळवला आणि त्यांचे 1-2 नव्हे तर तब्बल 20 खासदार फुटले. आणि त्या खासदारानं, फुटीर खासदारानं एक वेगळा गट स्थापन केला. आणि अर्थातच आता हा जो फुटीर खासदारांचा गट आहे तो पाठिंबा देणार अर्थात भारतीय जनता पक्षाला. आता जरी हो नाही म्हटलं तरी आता हा पाठिंबा जरी भाजपला जाणार असला तरी नेमका शिंदे गट का भेदरलाय? शिंदे गटाला यातून कोणता धक्का बसलाय आणि शिंदे यांना खरंच घाम फुटलाय का आणि तो कशावरून? आपल्याला माहित होतं की केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजी हे पंतप्रधान आहेत, तरी त्यांचं सरकार हे भारतीय जनता पक्षाचं स्वतःचं असं बहुमत त्यांच्याकडे नाही. आणि त्यामुळं चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार, एकनाथ शिंदे यासारख्यांचे मिळून एक 40 ते 50 खासदार त्यांना पाठिंबा आहे. आणि मुळातच मोदी आणि शहा यांना कुणाचेही कुबड्या घेऊन सत्ता त्या ठिकाणी चालवण्याची पहिल्यापासून सवय नाही. आणि त्यामुळं मागच्या 2 वर्षामध्ये एकनाथ शिंदे यांनी वारंवार भारतीय जनता पक्षाला डोळे दाखवण्याचं त्या ठिकाणी डेअरिंग केली. कारण त्यांना माहीत होतं की भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचं असं बहुमत नाही आणि आपल्याकडे जे काही 7 खासदार आहेत एकनाथ शिंदे यांच्याकडे, त्या खासदारांचं मूल्य खूप मोठं आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाला आपल्याला विचारावंच लागेल, त्यांना आपल्याला भाव द्यावाच लागेल. या ॲटिट्यूडमध्ये एकनाथ शिंदे यांचा गट आजपर्यंत तरी वावरत होता. पण झटकन त्या ठिकाणी 20 खासदारांची फोडाफोडी मोदी शहा यांनी खास करून आता यामागे अमित शहा यांचा हात असण्याचं या ठिकाणी चर्चा यावरून होतीये. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये काय झालं हे तुम्हाला सगळं माहिती आहे. आणि त्यामुळे एक वेगळा गट त्या ठिकाणी स्थापन करून त्या ठिकाणी त्यांना वेगळं अस्तित्व द्यायचं आणि ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा त्या ठिकाणी कुठेतरी वचक कमी करायचा आणि जो गट निर्माण झालाय त्या गटाला आपल्याला आपण सांगू त्यावेळेस पाठिंबा द्यायला लावायचं. हे महाराष्ट्रामध्ये घडलं एकनाथ शिंदे यांचा गट स्थापन. आणि त्यामुळं त्या 20 खासदारांमुळे एकनाथ शिंदे यांचं राजकीय महत्व हे जवळपास संपुष्टात आलंय. कारण त्यांचे 7 खासदाराच्या बदली त्या ठिकाणी तिप्पट खासदार संख्या जमवण्याचं काम हे जवळपास भारतीय जनता पक्षानं आता केल्यात जमा आहे. आणि त्यामुळं हळूहळू 2029 येईपर्यंत अशाच पद्धतीने म्हणजे एकीकडे खासदार फुटतायत काय आणि लगेच त्यांच्याच जिल्ह्यामध्ये कार्यक्रम होतो आणि पालकमंत्री उपमुख्यमंत्री या पदावर असताना सुद्धा एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पक्ष त्या कार्यक्रमाला बोलवत नाही. आणि हाच मुद्दा धरून ज्यावेळेस पत्रकार त्यांना छेडतात त्यावेळेस मात्र त्यांचा त्रागा होतो, त्यांना त्रास होतो आणि ते चिडचिड करून निघून जातात. म्हणजे वरवर आपण जर का बघितलं तर बघा, चौकशीचे आदेश देऊ, अमुक करू, तसं करू, भारतीय जनता पक्षानं पडदा टाकण्याचा जरी प्रयत्न केला. साताऱ्यापासून आपण बघितलं हा जो प्रवास सुरू झाला म्हणजे त्या ठिकाणी जे ठोकलं होतं
एकनाथ शिंदे यांचे मंत्री शंभूराज देसाई हे आपण नाही बोलत शंभूराज देसाई यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन ती जखम वगैरे दाखवली होती. तिथपासून हा प्रवास आता टप्प्याटप्प्यानं थोडासा वेग वाढवतलेला जाईल आणि 2029 पर्यंत एकनाथ शिंदे यांच्या गटाचं जवळपास राजकीय महत्व हे संपुष्टात आलेलं असेल आणि त्यामुळंच अशा प्रकारे खासदारांची फोडाफोडी अजून केली जाईल, जमवाजमव केले जाईल आणि एकूणच एकनाथ शिंदे यांच्या गटाचं जवळपास अस्तित्व संपुष्टात आणलं जाईल. बाकी ही चाललेली फोडाफोडी हा एक वेगळा भाग झाला, परंतु राजकारणामध्ये आणि देशाच्या राजकारणामध्ये आणि राज्याच्या राजकारणामध्ये शिंदे गटाचं जे काय महत्व कमी होत चाललंय याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट नक्की करा. धन्यवाद.